तुंबलेल्या स्थानिक निवडणुका 3 टप्प्यात होणार. राज्य निवडणूक आयोगाकडून आज घोषणा. राजकीय वर्तुळात वेगाने घडतायत हालचाली. सध्याच्याच मतदार याद्यांवरच निवडणुका होणार. मनसे आणि मविया आता काय करणार याकडे लक्ष. मविया जिंकली 30 यादी स्थानिक निवडणुकीत. जिंकलेली यादी असूनही मविया का घाबरते? चंद्रशेखर बावनकुळेंचा शेलका सवाल. सांगा ही मतचोरी की वोट जिहाद? अमित साटम यांचा मवियावर निशाणा. 5 मतदारसंघातली दुबार यादी केली ट्विट. मुख्यमंत्र्यांचा वॉर रूम बैठकीत रुद्रावतार. 5 वर्षांची वेळ मागू नका. कंत्राटदारांवर संतापले. 2.5 वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश. महायुतीतले मंत्रीच धार्मिक तेढ निर्माण करतायत. शरद पवारांचा सरकारवर थेट आरोप. महायुती तोंडावर पडली. त्रिभाषा सूत्र अंमलबजावणी नकोच. महायुतीच्या नरेंद्र जाधव समितीची शिफारस. 5वी पासूनच हिंदी शिकवा. नरेंद्र जाधव. आशिष शेलारांना निवडणूक आयोगाचे अधिकृत प्रवक्ते घोषित करा. केंद्रीय निवडणूक आयोगाला मनसेचं पत्र. रणजितसिंह निंबाळकर विरुद्ध मेहबूब शेख असा सामना. निंबाळकरांचं आव्हान मेहबूबनं स्वीकारलं. मतदार यादी जाहीर झाल्यानंतर न्यायालयाचा हस्तक्षेप अशक्य. दाखल याचिकांच्या सुनावणीवेळी उच्च न्यायालयाचं मत. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत मुंबई काँग्रेसची बैठक. मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात होणार चर्चा. वादग्रस्त वक्तव्यानंतर प्रकाश सुर्वेंची दिलगिरी. मराठीपेक्षा हिंदीचे सुर्वेंना कौतुकच जास्त. आमदार सुर्वेंची पाठराखण करताना शिवसेनेची दमछाक. मनसे नेत्याच्या कार्यालयाला लक्षवेधी चकाकी. संदीप देशपांडेंच्या नव्या कार्यालयानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. मराठ्यांचा कल ओबीसी आरक्षणातून प्रवेशाकडे. आर्थिक मागास प्रवर्गातून मराठ्यांना प्रवेशाला अडचणी.